नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चॉकलेट पुडिंग। जर संध्याकाळी घरात काही खायला नाश्ता नसेल किंवा काहीतरी डेझर्ट म्हणून गोड खायचं असेल तर आपण हा चॉकलेट पुडिंग बनवूच शकतो। आणि मी हा बनवला आहे तो एवढा परफेक्ट कसा झाला आहे हा मी तुम्हाला आजच्या रेसिपीत दाखवणार आहे। तर सर्वात आधी या ठिकाणी बघा, मी ब्लूबर्डचा चॉकलेट पुडिंग यूज केलेला आहे। यासाठी सर्वात आधी आपल्याला अर्धा लिटर या ठिकाणी दूध घ्यावं लागतं आणि दूध छान आधी आपल्याला उकळवून घ्यावं लागतं, त्याला बॉईल करावं लागतं आणि त्यानंतर थोडं दूध मी या ठिकाणी बाजूला एका बाउलमध्ये घेतलेलं आहे। आणि यामध्ये एक चॉकलेट पावडर येते, ती आपण त्या पावडरला दूधमध्ये मिक्स करणार आहोत आणि ते छान त्यामध्ये मिक्स झालं की आपण उकळलेल्या दुधात त्याला घालणार आहोत आणि आपण त्याला लो फ्लेमवरती छान स्टर करत राहायचं आहे, जेणेकरून त्याच्यामधलं जे काही जिलेटिन आहे, जे काही त्याच्यामधले घटक आहे ते त्यामध्ये छान मिक्स होईल, एकजीव होईल आणि एक आपल्याला छान स्मूथ असं बॅटर मिळेल। सुरुवातीला आपल्याला वाटेल की हे तयार झालं आहे, पण त्यावरती असा एक वेगळा चॉकलेट कलरचा एक फेस वरती येतो, तो नको यायला। अगदी छान असं प्लेन आपल्याला बॅटर मिळालं पाहिजे। आणि आपलं हे जे दूध आहे हे थोडंसं घट्ट होईल, थोडंसं त्याला एक स्मूथ टेक्स्चर येईल, तोपर्यंत आपल्याला त्याला कंटिन्युअस बॉईल करायचं आणि त्याला स्टर करत राहायचं आहे। आता या ठिकाणी ते बॉईल होईपर्यंत आपल्याला एक कॅरिमलचं पॅकेट दिलेलं असतं। आपल्याला हे कॅरिमलचं पॅकेट आपण काचेचं बॉल घेत आहोत आणि यामध्ये हे कॅरिमल आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला हे संपूर्ण भांड्यात पसरवायचं आहे, अगदी खालपर्यंत नाही तरी थोडीशी वरची लेयर आपल्याला कॅरेमल पसरवायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे मी याला पसरवून घेतलेलं आहे आणि आता आपण याला फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत थोडं 5 मिनिटासाठी। हे बघा, आता याला थंड होऊ द्यायचं, नाहीतर मग आपलं कॅरेमल आणि वरचं बॅटर हे सगळं मिक्स होऊन जाईल। थोडं आपल्याला कॅरेमलला थंड करायचं आहे आणि मग आपलं तयार झालेलं बॅटर जे आहे ते आपण फ्रीजरमध्ये 1 ते 1.5 तासासाठी कंपल्सरी थंड करायला ठेवायचं आहे फ्रीजरमध्ये। आणि मग त्यानंतर काढून हे बघा, अशा प्रकारे आपली ही पुडिंग तयार होते। आपल्याला याच्यावरती आता टॅप करायचं आहे आणि थोडंसं असं टिल्ट वगैरे करून, थोडी मेहनत लागली याला खाली काढायला बिकॉज ऑफ कॅरेमल, बट फायनली आपलं पुडिंग निघालेलं आहे बाहेर आणि तुम्ही बघू शकतात एकदम छान आणि सॉफ्ट क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आपल्या पुडिंगला आणि अगदी चवीला तर अप्रतिम लागतं आहे। वरतून कॅरेमलची टॉपिंग आहे। मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा ही पुडिंग नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा। तर आता मी वेट नाही करू शकत, ही पुडिंग खूपच छान दिसते, तर मी आता हिचा आस्वाद घेते। धन्यवाद।